कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत। कलेक्टर जिल्हाधिकारी जे आहेत यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये स्वतः त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे। आपली सगळी खालची टीम कामाला लावली पाहिजे। या राज्यामध्ये कुणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये, कारण शेवटी शासनाची भूमिका आहे। शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे बिलकुल कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वणवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे, शिओची आहे। यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे। आपापल्या भागामध्ये कुठे कुठे पाणी असं जसं नाशिकमध्ये तुम्ही म्हणता खोल खाली उतरून धोकादायक परिस्थितीमध्ये पाणी तिथून न्यावं लागतं, तिथं काही दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत, तर अशा घटना पुन्हा होता कामा नये। ही जबाबदारी तिथले कलेक्टर, तिथले सीओ आणि विभागीय आयुक्त यांनी तंतोतंत पार पाडली पाहिजे। आपल्या सगळ्या टीमला आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लावलं पाहिजे। कुठे पाण्याची टंचाई आहे, कुठं पाणी नाही आहे हे पाहून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे।